आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी आहे। अमेरिकेने भारतावर 25% टेरिफ लावण्याची माहिती समोर येते। तर 1 ऑगस्ट पासून भारतीय वस्तूंवर टेरिफ लावलं जाणार असल्याची माहिती आहे। भारताने ज्या पद्धतीने टेरिफ लावलेला आहे अमेरिकन वस्तूंवर, त्याच पद्धतीने अमेरिका सुद्धा भारतावर टेरिफ लावेल अशी धमकी वारंवार ट्रम्प यांच्याकडून दिली जात होती आणि अखेर तसा निर्णय झाल्याची माहिती आहे। दरम्यान यावर विश्लेषणात्मक माहितीसाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। देवळाणकर सर, आतापर्यंत लवकरात लवकर करार करा अशी एक प्रकारे धमकी देण्याचा प्रयत्न करत होते डोनाल्ड ट्रम्प, आणि आता तर त्यांनी 25% टेरिफ लावलेला आहे। हे फक्त भीती घालण्याचा प्रयत्न की हा निर्णय ज्या पद्धतीने त्यांनी आधीचे जे निर्णय घेतलेले आहेत ते काही दिवसांमध्ये बदलले होते तसंच हाही निर्णय बदलणार? डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून जर आपण त्यांची कार्य करण्याची पद्धत पाहिली तर आपल्याला असं दिसून येतं की त्यांनी ज्याही काही घोषणा केलेल्या आहेत, ज्याही प्रकारची स्फोटक वक्तव्य केलेली आहेत, ज्याही प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत, त्याच्यात नंतर त्यांनी तात्काळ त्याच्यावर घुमजाव केलेला आहे। त्यामुळे आता आपल्याला ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यावी लागेल की यापूर्वी चीनच्या विषयी 243% असेल, मग 123 देशांवरचा टेरिफ असेल, मग त्याला सातत्याने मुदतवाढ देण्याचा प्रकार असेल, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यांनी त्यांची घुमजाव करण्याची जी वृत्ती आहे ती याच्यातून स्पष्टपणे समोर येते। दुसरा मुद्दा असा आहे की भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये एका व्यापार करारा संदर्भामध्ये, ज्याला मिनी ट्रेड डील म्हणतात, या संदर्भामध्ये ऑलरेडी टॉक चालू आहेत। पियुष गोयल आणि त्यांची टीम या संदर्भामध्ये त्यांच्याबरोबर पूर्णपणे बातचीत करते आहे। मात्र या संदर्भामध्ये भारतावरती दबाव टाकणं हे त्यांना यासाठी गरजेचं वाटतंय, याच्यामागे 2 महत्वाची कारणं आहेत। साधारणतः गेल्या 2 महिन्यांपासून ज्या मिनी करारावरती किंवा मिनी व्यापार करारावरती, ट्रेड डील वरती चर्चा चालू आहे, त्यामध्ये जो अत्यंत कळीचा मुद्दा आहे ज्याच्यावरती अजूनही सहमती विकसित होत नाही तो प्रामुख्याने कृषी क्षेत्राचा आहे। त्यामुळे कृषी क्षेत्र असेल, डेअरी आणि फिशरीज हे मुद्दे असे आहेत की ज्यावर कोणत्याही परिस्थितीमध्ये भारत कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही। बरोबर आहे। आणि आता तर ब्रिटन सोबत भारताने करार केला आहे, त्यामुळे अमेरिकेचं जे मार्केट आहे त्याच्यामध्ये भारत आता जाऊ इच्छित नाही असा इशारा भारताने दिलाय। त्यामुळे कदाचित हा एक आतापर्यंत ज्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतलेले आहेत तसा निर्णय घेण्याचा प्रयत्न हा ट्रम्प यांचा म्हणावा लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर आणि विश्लेषणात्मक माहितीसाठी।